मंडळी, उर्मिलास किचन चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे। तर आज आपण मशरूमची पटापट अशी भाजी करणार आहोत। तर त्याच्यासाठी आपल्याला इथे ना मी पाव किलो मशरूम कट करून घेतले। तुम्हाला जसे साईज हवे त्याच्या हिशोबाने तुम्ही हे कट करून घेऊ शकता। तर हे बघा, मी ना हे असे साईजमध्ये व्यवस्थित कट करून घेतले। मशरूम कट करताना ना त्याच्या आधी काय करायचं, मशरूमच्या जे वरची इथे स्किन असते ना ती अलगद अशी सोलून निघते, ती काढून टाकायची। देठ त्याचे खालचे थोडेसे कापून टाकायचे आणि एवढेच देठ फक्त ठेवायचा आणि बाकीचं देठ काढून टाकायचा। आणि मग मिठाच्या पाण्यामध्ये हे मशरूम जे आहेत ना अख्खे ते भिजत ठेवायचे, ते सोलून आणि तो देठ कट करून झाल्यानंतर। आणि भिजवून झाले 15 ते 20 मिनिटं तुम्ही भिजत ठेवू शकता। आणि भिजवून झाल्यानंतर ते स्वच्छ धुवायचे आणि मग असे त्याचे स्लाइसेस करून घ्यायचे, ते असे कट करून घ्यायचे। त्याच्यामुळे मशरूम खूप व्यवस्थित आणि चांगले धुवून निघतात। त्याच्यामध्ये कुठेही काही किडा किंवा काही असेल तर तेही स्वच्छ होऊन जातं। तर मी इथे एक ना टोप घेतलेला आहे, त्याच्यामध्ये आपल्याला मशरूम टाकायचे। तर मी पाव किलो मशरूम यूज करते, तर पाव किलो मशरूम ह्याच्यामध्ये ॲड करून घेते। तर मी आता ह्याच्यामध्ये पाव किलो मशरूम ॲड केले। यामध्ये आता मी लाल तिखट ॲड करते, 2 चमचे। तुम्हाला किती तिखट हवं त्याच्या हिशोबाने लाल तिखट ॲड करा। 2 चमचे लाल तिखट टाकले, चवीप्रमाणे मीठ आणि ह्याच्यामध्ये मी आता गरम मसाला घालते, 2 चमचे गरम मसाला आणि आलं लसूण पेस्ट। तर आता ह्याच्यामध्ये ना आपल्याला बरिस्ता जो असतो फ्राय केलेला कांदा त्याची पेस्ट मी बनवलेली आहे ती घालायची ह्याच्यामध्ये। मी 3 मीडियम साईजचे कांदे घेतले आणि त्याची पेस्ट करून घेतली आहे। ती पेस्ट आता आपण ह्याच्यामध्ये ॲड करूया। आता मी ही बरिस्त्याची पेस्ट घातली ह्याच्यामध्ये आणि ह्याच्यात आता आपल्याला दही घालायचं आहे। आता ह्याच्यामध्ये मी दही घालते, एक कप दही तुम्ही ह्याच्यामध्ये ॲड करू शकता। आता ह्याच्यामध्ये आपण सगळं ॲड करून झालेलं आहे, तर ह्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। हे छान मिक्स करून घ्यायचं। ह्याच्यात आपल्याला एडिशनल कुठलंच वाटण घालायचं नाही आहे, अजिबात त्यात दुसरं काय ॲड नाही करायचं आहे। पटापट मस्त होते ही भाजी। आता हे ना असं मिक्स करून घ्यायचं। हे बघा, आपलं आता हे ना व्यवस्थित मॅरिनेट करून छान झालेलं आहे। आता आपण ह्याला फोडणीची तयारी करून घेऊया। तर मी आता एक तवा गरम करत ठेवलेला आहे, त्याच्यामध्ये ना तेल ॲड करते। तर मी 2 चमचे तेल ॲड केले त्याच्यामध्ये। आता यामध्ये आपल्याला काही खडे मसाले टाकायचे आहेत। मी जास्त नाही खडे मसाले टाकणार आहे, कारण की आपण पावडर सुद्धा गरम मसाल्याची वापरलेली आहे। आता आपण ह्याच्यामध्ये ना तेल घातलेलं आहे, तेल गरम झालंय। आता आपण डायरेक्ट ह्याच्यामध्ये मॅरिनेट केलेले जे मशरूम आहे ना ते ॲड करायचे। आता हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं। असं हे व्यवस्थित छान मिक्स करून घ्यायचे आणि हे व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचंय। आता आपण ह्याच्यामध्ये सगळं ॲड केलेलं आहे। आता ह्याच्यामध्ये आपल्याला ना फक्त मशरूम शिजण्यासाठी एक छोटा कप पाणी ॲड करायचं आहे। तर मी ह्याच्यामध्ये आता एक छोटा कप पाणी घालते आणि ह्याच्यामध्ये कसुरी मेथी ॲड करायची। तर बघा, आता हे छान ना उकळी येते त्याला। तर आता ह्याच्यामध्ये मी कसुरी मेथी घालायची। कसुरी मेथी घालताना कधी पण असं हातावर घ्यायची, थोडीशी अशी एकामेकांवर तिला घासून अशी बारीक करायची आणि मग स्प्रेड करायची। आता हे व्यवस्थित आपण मिक्स करून घेऊया
आणि ह्याच्यावर झाकण ठेवून आता हे 10 ते 15 मिनिटं छान शिजवून घेऊया. फटाफट तयार होते, अजिबात कसलं टेन्शन नाही. हे या करायचंय ते करायचंय, पटापट मॅरिनेट केलं आणि तेल गरम झाल्यावर ते सगळं मॅरिनेट केलेलं जे आपण मशरूम होते ते त्याच्यामध्ये ॲड केले आणि फक्त 1 कप पाणी घातलंय मी त्याच्यामध्ये. जर तुमचे मोठे तुम्ही जर जून मशरूम जरा घेत असाल ना तर तुम्ही पाणी थोड्या वेळाने, जर मशरूम नाही शिजलेत 1 कप पाणी घालून सुद्धा, तर मग थोडं पाणी ॲड करू शकता. आता मी मीडियम साईजचे मशरूम घेतले त्याच्यामुळे ह्याच्यात मी 1 कप पाणी घालते. हे व्यवस्थित छान शिजून जाईल त्याच्यात. तर आता ह्याच्यावर आपण झाकण ठेवूया आणि ह्याला 10 मिनिटं शिजवून घेऊया. तर बघा आपले आता ना मशरूम मसाला तयार झालेला आहे. जर तुम्हाला ही झटपट मशरूम मसाल्याची रेसिपी आवडली तर नक्की लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि जर अजून चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल थँक्यू.